ज्यावेळी त्यांना एखादं काम सांगतात त्यावेळेस त्यांचं कुठंतरी आम्हाला कायद्याचं ज्ञान पाजळण्याचं काम ते करतात आणि स्वतः त्यांची आम्ही 4 कामं अशी त्यांना दाखवली की तुम्ही ही कायद्याच्या चौकटीत राहून जी केलेली नाही तर त्यावेळेस त्यांची चढीचूक होती। एकही दिवस त्यांनी आज माझ्या खात्याची बैठक घेऊन माझ्या खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांना बोलून माझ्या लोकांना सगळं सांगितलं नाही का बाबा कशा पद्धतीने आता आपण पुढं कामं केली पाहिजे, लोणावळा शहर स्वच्छ केलं पाहिजे। म्हणजे जी लोणावळा नगर परिषदेची पुढच्या 1 वर्षाची दूरदृष्टी ठरवणारी मीटिंग आहे आणि त्या मीटिंगला मुख्याधिकारी नाहीत, म्हणजे मुख्याधिकाऱ्यांनी ह्या नवीन काउन्सिलला वेटीस धरायचं अशा पद्धतीचं कुठंतरी एक त्यांच्या मनामध्ये हे असेल किंवा मग ते नगरसेवक निवडून आले ते मानतच नसतील एखादं अशा पद्धतीची कुठलीही सोय आता या लोणावळा नगर परिषदेमध्ये राहिलेली नाही। याच्या अगोदरचे बरेच मुख्यमंत्री बघितले की सभापती असतील, नगरसेवक असतील, यांना काही अडचण असल्या तर त्या सोडवण्यासंदर्भामध्ये या कार्यालयामध्ये चर्चा व्हायच्या, पण आता वेळ अशी आहे की सगळी लोक नागरिक सगळे निघून गेले की मग मुख्याधिकारी येतात। ठराविक अधिकारी जे आहेत या नगर परिषदेमधले त्या ठराविक अधिकाऱ्यांना त्यांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांना वरती घेऊन बसतात आणि रात्री 10 वाजेपर्यंत, जो मी पहिल्यांदाही म्हटलो होतो की रात्रीच खेळ चालेल अशा पद्धतीचा कारभार हा लोणावळा नगर परिषदेमध्ये चाललेला आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज पुन्हा एकदा आम्ही सगळे उपस्थित राहिलेलो आहे। या कारभारामध्ये जर सुधारणा झाली नाही, जर याच्यावरती चर्चा झाली नाही, आमदार महोदयांच्या समोर जर याची सविस्तर विचारणा झाली नाही तर हे आंदोलन ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं चालू राहणार। म्हणजे मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध आंदोलन झालं त्या दिवशी मी नव्हतो, मला नंतर कळालं। मागील 2-3 वर्षात पाहिलेली आहेत त्यांनी ॲक्च्युली कार्यालयीन वेळ जी आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत नागरिकांसाठी आणि लोकप्रतिनिधींसाठी खरं तर उपस्थित राहायला पाहिजे, परंतु अशा अनेक तक्रारी नागरिकांच्या आणि नगरसेवकांच्या तक्रारी आहेत, तर त्याबाबत त्यांनी काटेकोरपणे वेळेचं पालन केलेलं नाही, तर त्यामुळे हे आंदोलन झालेलं आहे आणि काही सदस्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीवरच टीका केलेली आहे आणि काही आरोप केलेले आहेत। तर ह्या संदर्भात आपले तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांच्याबरोबर सर्व नगरसेवकांनी आणि मुख्याधिकाऱ्यांनी चर्चा करून योग्य तो मार्ग काढावा आणि बऱ्याच नगरसेवकांची अशी धारणा झालेली आहे की हे मुख्याधिकारी नको आहेत, तर ह्या सर्वांचा एक आमदार साहेबांबरोबर बैठक घेऊन निर्णय व्हावा। आता ॲक्च्युली काय आलेलं आहे, ह्या 4 दिवसात थोडंसं ह्या आंदोलनाला म्हणजे मोठं स्वरूप यायला लागले, तर ह्या बाबतीत मुख्याधिकाऱ्यांनी काही आता आमच्या सहकारी नगरसेवकांनी सांगितलं की बाबा चर्चा करावी एकत्र, तर त्या पद्धतीत साधक बाधक चर्चा करावी, परंतु ही चर्चा तालुक्याचे आमदार साहेब सुनील शेळके यांच्या समवेतच व्हावी आणि त्यानंतर जो काही निर्णय असेल मी ह्या सर्व सदस्य जे आहेत आपल्या नगर परिषदेचे नगरसेवक आणि नगरसेविका या सगळ्यांबरोबर मला 5 वर्ष काम करायचं आहे आणि काम करताना असं असतं की प्रशासन आणि पदाधिकारी यांनी हातात हात घालून काम केल्याशिवाय शहराचा विकास होणार नाही, तर त्यामुळे माझी प्रशासनाला आणि माझ्या पदाधिकारी बंधू भगिनींना ही विनंती असेल की आपण समन्वय साधून काम केलं पाहिजे आणि आता वेळ अशी आलेली आहे की यामध्ये आमदार साहेबांचा इंटरफेरन्स झाला पाहिजे 100%। मी वेळोवेळी आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करताना बोलत आहे की आमदार साहेबांचं ह्या विषयावरती एक बैठक झाली पाहिजे आणि त्यातून हे आंदोलन असं पुढे गेलं। नागरिकांचा लॉस आहे, काही कामं होणार नाहीत, आपण म्हणतोय की मुख्याधिकारी येऊ नयेत किंवा काही नगरसेवकांचं मत आहे की हे मुख्याधिकारी नकोच, तर साधक बाधक चर्चा करून आमदार साहेब आणि सर्व नगरसेवक आणि चीफ ऑफिसर यांची एकत्रित बैठक व्हावी। धन्यवाद। अध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, ज्यावेळी त्यांना एखादं काम सांगतात त्यावेळेस त्यांचं कुठंतरी आम्हाला कायद्याचं ज्ञान पाजळण्याचं काम ते करतात आणि स्वतः त्यांची आम्ही 4 कामं अशी त्यांना दाखवली की तुम्ही ही कायद्याच्या चौकटीत राहून जी केलेली नाही तर त्यावेळेस त्यांची चढीचूक होती। अशा पद्धतीने आम्ही त्यांना काही गोष्टींना बऱ्याचशा गोष्टी अशा झाल्यात तर त्यामध्ये आम्हाला ते अशा पद्धतीने उत्तर देतात, पण ज्या वेळेस आम्ही त्यांना सांगतोय की बाबा आता लोणावळ्यातील नागरिक आपल्याला आमच्याकडे कामं घेऊन येतात
आमच्याकडे समस्या घेऊन येतात, आम्हाला काही अडचणी सांगतात, तर आम्हाला त्यांची कामं केली पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही आता टॅक्स जे काही लोकांच्या घरांना टॅक्स लावायचे, आज गेली 4 महिने झालं लोक आम्हाला सांगतात की बाबा आमच्या घरांना टॅक्स लावायचे. समजा हनुमान टेकडी असेल, रामनगर असेल, ठीक आहे गायरानाच्या जागा आहेत, पण त्या लोकांना समजा टॅक्स नाही तर पाणीपट्टी पण भेटत नाही, तिथं लाईट पण भेटत नाही. अशी लोक आमच्याकडे जर समस्या घेऊन येतात, तर आज 4 महिने झालं त्यांना त्यांच्या घराला हे लोक टॅक्स लावण्याचं काम नाही करत आहे. काय तर खालच्या जे काही टॅक्स लावणारे जे अधिकारी त्यांना सगळेजण सांगतात का मुख्य अधिकाऱ्यांना विचारा, मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितलं पाहिजे, मुख्य अधिकाऱ्यांना बोललं का मुख्य अधिकारी उडवाउडीचं उत्तर देतात. अशा पद्धतीची कामं चालले ते आणि अशा पद्धतीच्या आम्हाला कुठेतरी ते रिस्पॉन्ड करत नाही, आम्हाला कुठेतरी गृहीत धरत नाही. अशा पद्धतीने आम्हाला जाणवतंय आमची कामं केली जात नाही. आज गेली 3-4 महिने झालं आम्ही निवडून आलोय, त्यांना आम्ही सांगितलं का बाबा आपल्याला स्वच्छता मोहीम घेतली पाहिजे. आज आम्ही आरोग्य सभापती मी म्हणून आहे आणि आपल्याला आता लोणावळा शहर स्वच्छ केलं पाहिजे, आपल्याला काय काय कशा पद्धतीने कामं केली पाहिजे. एकही दिवस त्यांनी आज माझ्या खात्याची बैठक घेऊन माझ्या खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांना बोलून माझ्या लोकांना सगळं सांगितलं नाही का बाबा कशा पद्धतीने आता आपण पुढं कामं केली पाहिजे, लोणावळा शहर स्वच्छ केलं पाहिजे. या एकही कामाची त्यांना घेणं देणं नसल्यासारखं ते वागतात ते. आणि रोजच त्यांचं उत्तर काय असते तर आम्ही कलेक्टर ऑफिसला आहे, मी प्रांत ऑफिसला आहे, मी वडगावला आहे, मी मुंबईला आहे, अशा पद्धतीची उत्तरं देतात. जर ते लोक जर काम नसतील करत तर तुम्हाला लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि तो आंदोलन करण्याचा अधिकार जो आज आहे तो आम्ही दाखवलाय. मुख्याधिकारी संध्याकाळी 6 नंतर ऑफिसमध्ये येतात असं आपण म्हटलं, तर आपण या संदर्भामध्ये मुख्याधिकाऱ्यांना मागच्या 3 महिन्यात तरी जाब विचारला आहे का किंवा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याची तक्रार केलेली आहे का? मुख्याधिकारी 6 वाजता येतात, 3ऱ्या मजल्यावरती बसतात आणि त्यानंतर इथले जे अधिकारी आहेत ते त्यांच्या मर्जीतले फक्त अधिकारी ते वरती जातात, काम जे काय त्यांचं चालू असतं, नंतर 10 वाजता ते निघून जातात. मुळात आम्ही काय 6 वाजल्यानंतर येऊन त्यांना जाब विचारणं हे काही योग्य नाही, कारण ते ऑफिसचा जो कार्यकाळ आहे किंवा जो वेळ आहे त्या वेळेमध्ये ते कधीच केबिनमध्ये नसतात. बरं जे जरी असले तरी पण त्यांच्या केबिनमध्ये जाणं म्हणजे फार म्हणजे ते दिव्य काम आहे एकदम. कारण एखादा नगरसेवक किंवा कोण गेला की ते त्याला हेच देत नाहीत, डिमांडच देत नाही, त्यांना अजून जाणवतच नाही की नवीन काउन्सिल आली आहे म्हणून निवडून. तुम्हाला सांगतो त्याचं उदाहरण असं आहे की नवीन काउन्सिल 2 तारखेला पहिली मतदान झालं, 20 तारखेला मतमोजणी झाली, मध्ये किती दिवस 18 दिवस 20 दिवस गेले, 20 तारखेला निकाल, 21 तारखेला निकाल होता. आज एवढ्या वेळामध्ये मुख्याधिकाऱ्यांनी साधे सभापतींच्या केबिन सुद्धा नीट केल्या नव्हत्या. ज्या वेळेस इथं भांडणं झाली, आम्ही आरडाओरड केली, त्यानंतर मुख्याधिकारी चिडचिडीने आले, नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये बसले आणि तिथून आणि हे पण मीच बघायचं का म्हणे. जर एखाद्या ट्रस्टचे तुम्ही प्रमुख आहात, ट्रस्टचे विश्वस्त, आम्ही विश्वस्त आहोत, तुम्ही त्या ट्रस्टच्या आहात, ही ट्रस्टच आहे तसं बघायला गेलं तर याच्यामध्ये तुमचं काम आहे ना हे सगळ्या व्यवस्थित चाललंय का नाही बघायचं. आज जर 6 वाजता येत आहे, आमच्यासारख्या माणसाला जर नवीन आता सभापती आरोग्य समितीचे आहेत त्यांची जर इच्छा असेल की आपल्याला ड्राईव्ह घ्यायची, याच्या अगोदर आपणही सगळे पत्रकार बंधू होतात, आपण सकाळी फील्डवरती जायचो, सचिन पवार साहेबांपासून आपण बघितलेलं आहे की मुख्याधिकारी लीड घ्यायचे, ते स्वतः स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सगळ्या संस्थांना बोलवायचे, प्रत्येक संस्थेला बोलवून ते हे करायचे. आज संत गाडगे महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं कार्यक्रम घ्यायचा होता, त्याच्यामध्ये मुख्याधिकाऱ्यांचा किती रोल होता. आज इथल्या नगरसेवक आम्ही सगळे आहेत, तुम्ही पत्रकार होताच की, तुम्हालाही दिसलंच असेल ना की मुख्याधिकाऱ्यांचा रोल किती होता. शेवटी नगरसेवकांना पळापळ करून कोणाला मिठाईची ऑर्डर दे, कोणाला याची काय ते शॉलची ऑर्डर दे, हे सभापती काम करत होते. हे सगळं तुम्ही मला सांगा, ह्या सगळ्या कामांमध्ये तुम्ही स्वतः पत्रकार म्हणजे तुम्ही इन्व्हॉल्व आहात. मी बघतोय तुम्हाला की आपण पत्रकार संघ म्हणून सुद्धा स्वच्छतेच्या ड्राईव्ह मध्ये असतो, प्रत्येक कार्यक्रमात आपण किती वेळा बघितलेलं आहे. आज कुठलंच काही निमंत्रण नाही कोणाला. की जर मुख्याधिकारी वेळेमध्ये कार्यालयात येत नाही आणि कार्यालयाची वेळ संपल्यानंतर कार्यालयामध्ये येतात तर 3 महिने आपण आता या नगरपालिकेचे लोकप्रतिनिधी आहात, सगळ्यांनी म्हणून त्यांना जाब विचारणं गरजेचं होतं. किंवा ते ऐकत नसतील, त्यांचे वरिष्ठ अधिकारी प्रांत असतील, कलेक्टर असतील, यांच्याकडे आपली तक्रार जाणं हा गरजेचं. जो आक्रोश निर्माण झाला हा त्या 3 महिन्याचाच आक्रोश एकसाथ निघाला की त्या दिवशी मुख्याधिकाऱ्यांना 2-3 वेळा नगराध्यक्षांनी फोन लावले, त्याच्या अगोदरही नगराध्यक्षांनी फोन लावले, आम्हीही चर्चेचा प्रयत्न केला. मुख्याधिकाऱ्यांना नगराध्यक्ष स्वतः फोन लावून बोलवून घ्यायचे त्यांच्या केबिनमध्ये की आपण बसून चर्चा करूयात. आज 4 वर्षानंतर स्टँडिंगची पहिल्या काउन्सिलची मीटिंग होती. स्टँडिंगचा अजेंडा कधी निघतो? 3 दिवस अगोदर तर निघत असेल, 3 दिवस 4 दिवस. जर 3 किंवा 4 दिवसाच्या अगोदरचा अजेंडा जर निघत असेल आणि स्टँडिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचे की ज्याला मान्यता घ्यावी लागते असे स्टँडिंगमध्ये विषय होते, त्यालाही मुख्याधिकारी नाहीत. म्हणजे जी लोणावळा नगर परिषदेची पुढच्या 1 वर्षाची दूरदृष्टी ठरवणारी मीटिंग आहे आणि त्या मीटिंगला मुख्याधिकारी नाहीत.
म्हणजे मुख्याधिकाऱ्यांनी ह्या नवीन काउन्सिलला वेटीस धरायचं अशा पद्धतीचं कुठंतरी एक त्यांच्या मनामध्ये हे असेल, किंवा मग ते नगरसेवक निवडून आले हे मानतच नसतील एखाद्या वेळेस. खरं तर मागील 2-3 वर्षामध्ये सातत्याने मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलनं, वेगवेगळे आंदोलन होताना आपण बघतोय. 1.5 ते 2 वर्षापूर्वी सर्वसामान्य नागरिकांनी आंदोलन केलं ना, आता तर खुद्द तुम्ही सत्तेमध्ये असलेले जे सत्ताधारी नगरसेवक आहेत ते मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करताय. नक्की कशाच होतं की नक्की चाललंय काय नगरपालिकेमध्ये? मी त्या आंदोलनाचा भाग होतो. ज्यावेळेस बीव्हीजीचं काम चाललं होतं त्यावेळेस त्या आंदोलनामध्ये मी सक्रिय सहभाग माझा होता. त्यावेळेसही मी मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आंदोलन केलं होतं. त्यानंतरचा जो काळ होता त्याच्यामध्ये बीव्हीजी कंपनी चालू झाली, नंतर मध्ये येणं जाणं झालं, बसणं बोलणं झालं, पण त्याच्यामध्ये काही जेवढ्या पद्धतीची पाहिजे तेवढ्या पद्धतीची सुधारणा आलेली नाही. बरं, त्यानंतर काउन्सिल निवडून आली. काउन्सिल निवडून आल्यानंतर नगरसेवकांची आणि नगराध्यक्षांची सगळ्यांची इच्छा असते की मुख्याधिकारी आणि आपण सगळे मिळून एकत्र चालूयात म्हणून, पण त्या पद्धतीचं कुठलंच काम इथं होताना दिसत नाही. आता तुम्हाला सांगतो, इथल्या अधिकाऱ्यांवरही मुख्याधिकाऱ्यांचा इतका प्रेशर असतो की ते इथल्या नगरसेवकांना जुमानत नाही, किंवा त्यांची इच्छा असून पण त्यांना काम करता येत नाही. तुम्हाला मी सांगतो, टॅक्स डिपार्टमेंटमधल्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांना अजूनही पगार मिळालेला नाही, फक्त मुख्याधिकाऱ्यांच्या याच्यामुळं, वसुलीमुळं. अहो, सगळ्यात जास्त वसूल करणारी काउन्सिल ही होती. जर तुम्हाला करून घ्यायचंय काम तर त्यांचा पगार अडवून काम नाही होणार. एखादा माणूस असेल, त्याला EMI भरायचा आहे, त्याला हप्ता भरायचा, त्याला ते भरायचंय, म्हणजे काय की नगरसेवकांनी आणि नगराध्यक्षांनी बोलल्यामुळे तुमचे पगार आम्ही अडकून ठेवले, अशा पद्धतीचे ॲलिगेशन्स त्यांना आमच्यावर करायचे आहेत. असा हेतू परस्पर कार्यक्रम त्यांनी लावलेला आहे. म्हणजे इथल्या अधिकाऱ्यांनाही ते दाबून ठेवतात प्रत्येक गोष्टीला, ते काम करून देत नाहीत. ते जे बसतात ना, ते इथं बसत नाहीत ना, वरती बसतात. त्याचं कारणच मुळात ते, तुम्ही इथं बसा ना सर, सगळ्यांसमोर होऊ द्या ना. तुम्ही किती वेळा होतात माझ्याबरोबर सहकारी, तुम्ही पत्रकार म्हणून आपण मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये किती वेळा बसलोय, चांगले चांगले विषय सुचवले. आता मी तुम्हाला विचारतो, आज पहिल्यांदाच असा वेळ येईल, मी एक पत्रकार तुमचाच आहे म्हणून मी तुम्हाला विचार की तुमचं तरी मुख्याधिकाऱ्यांबरोबर कधी चर्चा झाली का एखाद्या लोणावळा शहराच्या विषयावरती? एखादा तरी असेल ना असं की बाबा आता विशालजी इथे आहेत, विशालजी किती वेळा आपण सगळे एकत्र, तुम्ही पत्रकार संघाचे अध्यक्ष होते, आपण केबिनमध्ये बसून किती वेळा चर्चा केली मुख्याधिकारी? आज तुमची आणि त्यांची तरी कधी चर्चा झाली आहे का लोणावळा शहराच्या एखाद्या विषयावरती? कधीच नाही. म्हणजे हा सगळा एकंदर प्रकार आहे. आता चर्चेसाठी आले नाही तर पुढची आंदोलनाची दिशा काय? आता आम्ही बघा आंदोलन चालूच ठेवलेलं आहे. मुळात काय आहे की इथलं प्रशासन हे सुव्यवस्थित व्हायला पाहिजे. नगरसेवक, नगराध्यक्ष, सर्व सभापती आणि इथलं प्रशासन यांनी मिळून शेवटी हे लोणावळा शहर आपल्याला, तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना सांभाळायचं. हे काही एकट्या दुकट्याचं काम नाही. त्यामुळं हे प्रशासन सुव्यवस्थित ठेवून चाललं पाहिजे. लोकांनाही वेठीस धरता कामा नये, अशा पद्धतीची आमची सगळ्यांची भूमिका आहे. याच्या पुढचा टप्पा काय येईल तो आपण बघूयात आणि ठरवूयात, पण निषेध करण्यासाठी आम्ही सगळे जमलेलो आहोत, हे नक्की. कळगे साहेब, आपण आता मगाशी बोलताना काही भ्रष्टाचाराचे आरोप या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांवरती केलेले आहेत. नक्की कशा प्रकारचे आरोप आहेत आणि हे आरोप आपण कुठपर्यंत घेऊन जाणार आहात? लवकरच तुम्हाला सांगेन त्याच्यात. आता डायरेक्ट आजच नको क्लीन बोर्ड काढायला ना पुन्हा. तर मी सांगतो की एक आश्वासन देतो की आता हे जे आंदोलन CO साठी चाललंय की आपल्याला तो पाहिजे नाही पाहिजे नंतरची गोष्ट, तो काम करतच नाही आपलं, तो कशाला पाहिजे आपल्या नगरपालिकेमध्ये? मेन म्हणजे हा एक मुद्दा. आता हे आपले गांधीगिरीने आंदोलन चाललंय, चला आपण बघू ऐकतोय का, नाहीतर आज शहीद झालेलेच आहे. यांची यांनी पण आपण आंदोलन करू एक मोठं, कशा पद्धतीने करायचं तसं. फक्त लोणावळ्यातल्या सगळ्या नागरिकांना एक आश्वासन देतो की नगरपालिकेतून ज्यात पूर्ण बॉडी आहे चांगल्या पद्धतीने काम करेल आणि करत राहील पुढे.